स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सेंद्रिय शेती म्हणजे काय, ही सेंद्रिय खतं कशी तयार करायची आणि या खतांचा काय फायदा होतो। आता आमच्या दारामध्ये ह्या ज्या ठेवलेल्या कुंड्या आहेत, या कुंड्या जूनमध्ये भरलेल्या आहेत। जवळजवळ 6 ते 7 महिने झालं। यावर्षी मे पासूनच पाऊस लागलेला होता, त्यामुळे जूनमध्येच ही झाडं लावलेली आहेत। आता 6 ते 7 महिन्यामध्ये ही कचऱ्यावरतीच भरलेल्या कुंड्या आहेत। तर तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये कशी छोटी छोटी गांडूळं तयार झालेली आहेत। आता आपल्याला बाहेरचं कोणतंही खत घालावं लागणार नाही। सेंद्रिय खताचा हाच फायदा आहे की तुम्ही फक्त एकदा इन्व्हेस्टमेंट करा। रासायनिक खतं झटकीपट रिझल्ट देतात, तसं सेंद्रिय शेती तुम्हाला 6 महिने थांबावं लागेल, पण त्याचा दीर्घकाळ असा आपल्याला फायदा होत असतो। सगळ्यात आधी हे पाहूया सेंद्रिय शेती म्हणजे काय। तर झाडांचा पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र, घरातीलच केर कचरा म्हणजेच घरातील किचन वेस्ट, भाज्यांची देठं, हा जो कचरा निघतो तो, आणि शेतातील तण, ऊसाची पाचट, याच्यापासून जी तयार केलेली खतं असतात त्याच्यावरती आपण ही शेती करतो, त्याला सेंद्रिय शेती असं म्हणायचं। दुसरा मुद्दा म्हणजे सेंद्रिय खतं म्हणजे काय। तर झाडांचा पालापाचोळा, फळांच्या साली, जनावरांचे मलमूत्र, शेतातील तण, हे सगळं कुजून तयार होणारा मातकट स्वरूपाचा काळसर भुकटी जी तयार होत असते, त्याला आपण सेंद्रिय खत असं म्हणायचं। आता खतांचे पण भरपूर प्रकार आहेत, जैविक खतं, कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सेंद्रिय खत पाहूया। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सेंद्रिय खतांपासून काय काय फायदा होतो। आता सुरुवातीलाच सांगितलं ही खतं कशापासून आपण बनवलेली आहेत। या सेंद्रिय खतामुळे मातीतील जीवाणूंची संख्या दुपटीने वाढत असते आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहेत ही गांडूळं कशी तयार होतात। बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कचऱ्यावरती कुंड्या कशा भरायच्या। आता आपण ह्या भरलेल्या कुंड्या, याच्यामध्ये एकही गांडूळ सोडलेलं नव्हतं, पण जेव्हा आपल्या ह्या कचऱ्याचं विघटन झालं तेव्हा मनानेच त्याच्यामध्ये ही गांडूळं तयार झाली। तर दुसरे फायदे म्हणजे सेंद्रिय खताचे, जे आपण खतं तयार केलेले आहेत या खतामुळे कुंडीतील माती घट्ट राहते, त्याचा एक कालांतराने त्या मातीचा छान असा वास येत असतो। खतांमुळे झाडांना नायट्रोजनचा भरपूर असा पुरवठा होत असतो, झाडे चांगली वाढतात, जमिनीचा पोत सुधारतो, जमीन ही पाणी धरून ठेवते, कुंडीतील माती तडकत नाही। आता ही खतं शेतात, कुंडीत आपण जेव्हा वापरतो तेव्हा जमिनीची धूप कमी होत असते, म्हणजे मातीची, आणि मातीला भेगा पडत नाहीत। वरच्यावर ही सेंद्रिय खतं झाडांना दिली पाहिजेत, त्यामुळे माती दीर्घकाळ जिवंत राहत असते, जमीन सुपीक होत असते। आणि आधीच सांगितलं, कालांतराने गांडूळ झाल्यामुळे कोणतीच खतं परत आपल्याला वापरावी लागत नाही, हेच गांडूळ ते खत तयार करत असतात। त्यामुळे सेंद्रिय खतांच्या चांगल्या वापरामुळे उत्कृष्ट दर्जाचे विषमुक्त अन्न आपल्याला पिकवता येत असतं। या खतांवर जी पिकवलेली पिकं असतात, फळभाज्या, पालेभाज्या, यापासून मानवी शरीराला कोणताही हानिकारक परिणाम होत नाही। आता ही खतं तयार करताना आपण घरातीलच किचन वेस्ट, शेतातील पालापाचोळा, शेतातील तण, यापासून हे खतं तयार केलेली असतात, त्यामुळे खर्चात बचत होते, कारण ही 0 बजेट खतं तयार केलेली असतात। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवट, आता जी खतं तयार केलेली आहेत त्याच्यापासून सेंद्रिय घटकांचं काय काम असतं आणि ते घटक कसं काम करत असतात तर ते सांगते। पहिला घटक जो मिळत असतो या खतांपासून तो असतो नायट्रोजन। या नायट्रोजनपासून झाडे हिरवीगार होतात, झाडांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण वाढत असते। दुसरं म्हणजे फॉस्फरस, यामुळे मुळांची चांगली वाढ होत असते, पांढऱ्या मुळ्या अन्न पदार्थ झाडांसाठी तयार करत असतात, फुटवे झाडाला जास्त फुटतात, झाडांच्या फांद्या मजबूत होतात। तिसरं म्हणजे पोटॅशियम, पोटॅशियममुळे झाडाची ताकद वाढते, झाडाची मुळं घट्ट जमिनीत रोवली जातात, झाडाची ताकद वाढते, मोठ्या वाऱ्या वादळात हे झाड कोलमडत नाही। तर बागकाम करताना सगळ्यात आधी याच्यावरती काम करायचं। एकदा का आपल्या कुंड्यांमध्ये योग्य पद्धतीने कचरा भरला, गांडूळ तयार झाली की तुम्ही कितीही प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या लावा, तुम्हाला विकतचं कोणतंही खत आणावं लागणार नाही, फक्त तुम्ही आधी कचऱ्यावरती काम करायला शिका।
तर ज्यांना पण नवीन बागकाम सुरुवात करायची आहे किंवा जे बागकाम करत आहेत, तर सगळ्यात आधी महत्त्वाचं काम असतं, जे आपण कुंडीमध्ये माती भरतो ती माती सक्षम करायची. एकदा का ही आपण बनवलेली माती सक्षम झाली, तर इथंच आपला बागकामातला निम्मं काम सक्सेस झालेलं असतं. आज फक्त आपण सेंद्रिय शेती, सेंद्रिय खतं याच्यावरती व्हिडिओ बघितला. आता येणारे व्हिडिओ शेणखत, पालापाचोळा, आपण जी जैविक खतं तयार करणार आहोत याच्यावरती असणार आहेत. आता मागं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच असाल की कशी मनाने तयार झालेली गांडूळ आहेत. याच्यामध्येही त्याच पद्धतीने भरलेला कचरा आहे. या कचऱ्यामध्येच आता ही गांडूळं तयार झालेली आहेत. या गांडुळानेच कुंडीतील माती भुसभुशीत केलेली आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांना हालचाल करण्यासाठी जागा मिळत असते कुंडीतील माती भुसभुशीत झाल्यामुळं. आता ही सेंद्रिय खतं कमी खर्चात कशी बनवायची, कारण याच्यामध्ये टाकाऊ वस्तूच आहेत सगळ्यात, आणि या खतांचा काय काय उपयोग असतो ते पण पाहिलं. आता हिवाळा ऋतू थोडाच राहिलेला आहे. आता इथून पुढे येणाऱ्या उन्हाळा ऋतूसाठी आपण बागकाम कसं करायचं आणि ज्या कुंड्या जाम झालेल्या होत्या पावसाळ्यात त्या तुम्ही कशा ओळखायच्या, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. टेरेसवरही भरपूर अशा कुंड्या आहेत, तर बऱ्याच कुंड्यांमध्ये मातीलाही भेगा पडलेल्या आहेत. ते पण उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर कुठलीही गोष्ट करताना बघण्यात आणि करण्यात बराच सारा फरक असतो. जेव्हा तुम्ही ही पिकं सेंद्रिय भाज्या घेता तेव्हा वेगळा आनंद मिळत असतो. एकदा करायला तरी सुरुवात करा, मग तुम्हाला भरपूर सारा अनुभव येईल. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय.